नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झालेली आहे. 29 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरायची मुदत असणार आहे. पण मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आपण देणार आहोत. आपण जो GR आहे तो पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. ज्या काही सूचना दिलेल्या आहेत गृह खात्याने त्याच्याबद्दल आपण डिटेल्समध्ये बघणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पगार, मैदानी चाचणी, पात्रता, लेखी चाचणी, कागदपत्रे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर बघा, पोलीस शिपाई, ठीक आहे, एकच मिनिट. पोलीस शिपाई, त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र शिपाई, कारागृह शिपाई भरती 2024-25 करिता उमेदवारांसाठी सूचना आहे. येस, ही सूचना आहे. आपण या सूचना बघूयात संपूर्ण डिटेल्स. म्हणजे एका पद्धतीने मी GR म्हणू शकता. सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये क्लिअर होणार आहेत. मग तुम्हाला इथं लेखी परीक्षेबद्दल माहिती मिळणार आहे, मैदानी चाचणीची माहिती मिळणार आहे, पात्रता काय असते, कागदपत्र कोणकोणते आवश्यक असतात, सगळीच इत्थंभूत माहिती जी आवश्यक आहे प्रत्येक कॅन्डिडेटला जे 2024-2025 ची ही भरती देणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची ही बातमी आहे, न्यूज आहे. येस, आता बघा मित्रांनो, अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट यूज करायची आहे, ठीक आहे, किंवा ही वेबसाईट लक्षात घ्या, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे, लक्षात ठेवा. निगेटिव्ह मार्किंग नसतंय. आता आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि वेळ तुम्हाला मी सांगितलेला आहे अगोदर. बाबा दिनांक काय आहे? ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आहे. तर बघा, दिनांक आहे 29/10/2025 आणि 18 वाजतापासून, म्हणजेच संध्याकाळच्या 6 वाजल्यापासून. येस, 6 वाजल्यापासून म्हणजे ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक कोणता? अंतिम दिनांक व वेळ काय? दिनांक 30/11/2025 हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि रात्री 24 वाजेपर्यंत, म्हणजे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हे दोन डेट लक्षात ठेवायची. 19 ला फॉर्म चालू झालाय, 30 म्हणजे 29 ऑक्टोबरला चालू झालाय आणि 30 नोव्हेंबरला फॉर्मची शेवटची तारीख असणार आहे. बघा आता पुढे जाऊयात मित्रांनो आपण. बघा आता परीक्षा शुल्क तुम्हाला माहिती आहे. पोलीस शिपाईसाठी 450, म्हणजे सगळ्यांसाठीच 450 आहे. म्हणजे आता प्रत्येक एकच फॉर्म भरू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे एक कॅन्डिडेट एक फॉर्म भरू शकतो. म्हणजे पोलीस शिपाईचा एकच फॉर्म, म्हणजे कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही भरा, फक्त एकच फॉर्म भरू शकणार आहात. पोलीस शिपाई चालक, म्हणजे वेगवेगळे चालक पद आहेत ना वेगवेगळ्या ठिकाणचे, त्या ठिकाणी कुठल्या तरी एका जिल्ह्यामध्ये चालक पदासाठी एक फॉर्म तुम्ही भरू शकता. सशस्त्र पोलीस शिपाई, म्हणजे त्याला आपण SRPF म्हणत असतो, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 450 रुपये सेम रेट आहे. खुला प्रवर्गाचा रेट सांगतोय. आणि बॅट्समन साठी पण 450 आहे, कारागृह शिपाईसाठी पण 450 आहे. सगळ्यासाठी एकच फॉर्म भरू शकतो. काही जण म्हणतील मी 5 ठिकाणी फॉर्म टाकणार आहे, ठीक आहे, 5 ठिकाणी फॉर्म टाकू शकता. फक्त पोलीस शिपाई चालकसाठी लर्निंग लायसन तरी तुमच्याकडे कमीत पाहिजे. लाईट मोटर व्हेकलचं, लर्निंग नाही, लाईट मोटर व्हेकलचं लायसन पाहिजे, लक्षात ठेवा. लाईट मोटर व्हेकल LMV लक्षात ठेवा. आता म्हणजे, आणि पोलीस शिपाईसाठी पण लाईट मोटर व्हेकल लागतं, लायसन लागतं, पण ते कधी आत्ता नाही, तुम्हाला नंतर 2 वर्षाच्या तुम्ही ते देऊ शकता. ते पुढे आपण बघणारच आहे सगळी डिटेल्स. हे समजलं. 450 खुला प्रवर्गासाठी 450 आहे आणि मागास प्रवर्गासाठी 350 रुपये आहे. लक्षात आलं? मागास वर्गासाठी 350 रुपये. 5 फॉर्म भरणार असेल तर ह्याची बेरीज करा, तेवढे तुम्हाला पैसे भरायचे आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, सगळं समजलेलं आहे. हिचं समजलं. आता सदरचे शुल्क ना परतावा आहे, हे पण लक्षात ठेवा. परत तुमची फी रिटर्न केली जाणार नाही. तुम्ही म्हणाल मी फी भरतो परत कॅन्सल करतो, नाही, कॅन्सल करता येणार नाही, फी परत मिळणार नाही तुम्हाला. आता पुढील सूचना बघा. सर्वसाधारण सूचना काय आहेत?
सर्वसाधारण सूचना अशा आहेत की काय सांगितले, पोलीस भरती 2025 ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई, म्हणजे राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई लक्षात घ्या, कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 31/12/2025 अखेर पर्यंत रिक्त झालेल्या, म्हणजेच आता इथे काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला फक्त शॉर्टकट मध्ये सांगतो. इथं असं सांगितलेलं आहे की 31/12/2025 म्हणजे अजून 31/12 तारीख आलेली आहे का नाही, पण तोपर्यंत जेवढ्या रिक्त जागा आहेत ना त्यांचा विचार करून बिंदू नामावली तयार करण्यात आलेली आहे, निश्चित करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, अन्वेष व बिंदू नामावली. आता पुढचा पॉइंट बघा, पोलीस भरती 2025. आता इथं यामध्ये काय आहे, प्रोव्हिजनल सिलेक्शन. प्रोव्हिजनल सिलेक्शन म्हणजे काय रे, तुमची तात्पुरती म्हणजे उमेदवाराची निवड तात्पुरती असणार आहे. तुम्ही म्हणायचं नाही माझं आता या प्रक्रियेद्वारे माझं सिलेक्शन झालंय तर निवड झाली माझी, नाही, प्रोव्हिजन पिरियड असणार आहे, सिलेक्शन असणार आहे तुमचं. नंतर तुम्हाला माहिती आहे नंतर तुमचा ट्रेनिंग पिरियड असतो, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पुढे पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेली कर्तव्ये पार पाडावी लागतील. समजलं? हे समजलं इथपर्यंत? येस. ओके, म्हणजे तुम्हाला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी जे तुम्हाला काही तुमच्याची जबाबदारी कर्तव्य दिलेली असणार तुम्हाला पार पाडावे लागणार आहे. आता आवश्यक कागदपत्रे आपण बघूयात. आवश्यक कागदपत्रे महत्वाची आहेत, लक्षात घ्या. परत मला मुलं विचारतात की सर कुठले कागद घेऊ, म्हणजे कागदपत्र कुठले काढू, काय आवश्यक आहे, सगळं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जे बघणार आहेत त्यांनाच मित्रांनो खूप फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला बघा, आता आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत, म्हणजे अंतिम अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करायची कागदपत्र आहे, त्याच्या अगोदर नाही, त्याच्यानंतरचे चालणार नाहीत. कुठले? SSC, एकच मिनिट, कुठले? SSC, HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे, SSC किंवा HSC. जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, डोमासेल सर्टिफिकेट. यस, आता SSC SSC दोन्ही पण पाहिजे, लक्षात घ्या. इथं किंवा दिलेलं आहे पण दोन्ही पाहिजेत. HSC असल्याशिवाय तुम्हाला भरती देता येणार नाही. त्याला समकक्ष आहे त्याला, की बाबा तुमची 12वी जर प्लेन झाली नसेल तर तुम्हाला काय आहे ते सगळं पुढे सांगणारच आहे मी सगळ्या गोष्टी. जन्म दाखला आवश्यक आहे, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे त्याला डोमासेल सर्टिफिकेट म्हणतो, डोमासेल नॅशनॅलिटी ते आवश्यक आहे. पुढे मित्रांनो पुढचा पॉइंट आहे जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी दाखला म्हणतो आपण त्याला. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT, त्याचबरोबर खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती. यस, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र SC ST नाहीये, VJA, भटकी जमात ब, भटकी जमात क, भटकी जमात ड, म्हणजेच NTB, NTC, NTD आणि VJA लक्षात घ्या. विमा इतर मागासवर्गीय SC BC EWS प्रवर्गातील पुरुष आणि महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरिता दावा करू इच्छिणाऱ्या महिला यांचे बाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय 4/5/2023 मध्ये तरतूद. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे, म्हणजे नॉन क्रिमिलियर लक्षात ठेवा, तुम्हाला लागतंय, बस एवढंच इथं महत्वाचं आहे. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र. आता हे माजी सैनिकांसाठी आहे, जे आर्मी म्हणजे सैनिक आहेत आणि ते रिटायर झालेले आहेत, आता इकडे फॉर्म भरायचे त्यांना पोलीस भरती, त्यासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, गृहरक्षक दलात करिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र. यस, गृहरक्षक जाहिरात दिनांकास
1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यालाच होमगार्ड म्हणतो आपण. पुढे आता मित्रांनो, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र. आता हे प्रकल्पग्रस्तात जर तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार नाही, तर सगळ्यांसाठी हे प्रमाणपत्र मिळत नाही. आता भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, जे भूकंप त्या एरियामध्ये आहेत, रेडियसमध्ये आहेत, त्यांच्यासाठी ते प्रमाणपत्र आहे. पोलीस पाल्य प्रमाणपत्र, पोलिसांचे जे पाल्य आहेत त्यांच्यासाठी ते प्रमाणपत्र आवश्यक आहे, अन्यथा सगळ्यांसाठी ते आवश्यक नाही. हे 3 लक्षात ठेवा. हे 3 सर्वांसाठी आवश्यक आहेत असं नाही. जर प्रकल्पग्रस्ताचा फायदा घ्यायचा असेल तर ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. तुम्ही जर त्या प्रकल्पग्रस्तामध्ये येत असाल तर भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, भूकंपच्या एरियामध्ये जर येत असाल तुम्ही तर ते प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे, तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. पोलीस पाल्य प्रमाणपत्र, जर पोलिसांचा पाल्य जर असाल तर तुमच्यासाठी ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, आता अनाथाबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा नॉर्मल व्यक्तींना, नॉर्मल उमेदवारांना आवश्यक नाही. जर त्याला तो जर अनाथ असेल आणि अनाथाचा जर फायदा घेत असेल तर अनाथाबाबतचे प्रमाणपत्र. अंशकालीन प्रमाणपत्र त्यांच्यासाठी आहे. इतर EWS प्रमाणपत्र, ज्याला त्याचं बेनिफिट घ्यायचं त्यांच्यासाठी आहे. EWS ओपन साठी किंवा मराठा वगैरे त्यांच्यासाठी म्हणतो आपण. SCBC वगैरे, SCBC प्रमाणपत्र त्यातच येतं. यस, कुणबी वगैरे तुम्हाला माहिती असेल ते त्यांच्यासाठीच आहे. NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे, NCC असेल नसेल चालते, काही प्रॉब्लेम नाही. NCC प्रमाणपत्राचा जर फायदा घ्यायचा असेल तर ते आवश्यक आहे. यस, आवश्यक कुठलं आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय. सगळ्यांसाठी कॉमन कुठलं आहे तर बघा, सगळ्यांसाठी हे महत्वाचं आहे. यस, सगळ्यांसाठी हे पाहिजे. SSC HSC जन्माचा दाखला पाहिजे, अधिवास प्रमाणपत्र डोमासेल पाहिजे, त्याचबरोबर जातीचे प्रमाणपत्र पाहिजे, जात वैधता, ज्याला जे जातीमध्ये कॅटेगरीचा फायदा घेणार आहे त्यांच्यासाठी हे 2 प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र काढून घ्या, ठीक आहे. जातीचे प्रमाणपत्र आणि परत जात वैधता प्रमाणपत्र हे PJ, NT, BCD आणि SCBC वगैरे ते त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. संगणक सर्वांसाठी आहे, लक्षात घ्या. MSCIT किंवा त्या समकक्ष म्हणजे संगणकाला कुठलाही दुसरा कोर्स तुमचा असेल, CCC वगैरे तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये, पण आवश्यक आहे. संगणक काढून घ्या. यस, आणि नसेल तर बघूयात आपण पुढे. माझा नंबर देतो, त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. 86 26 09 55 83 हा नंबर लक्षात ठेवा. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पुढे बघा, पुढे काय सांगितले, संगणक परीक्षा उत्तीर्ण ते सांगितलं तुम्हाला. खेळाडूचा जर फायदा, हे खेळाडूसाठी आहे. नॉन क्रिमिलेअर लागतंय बरं का, ज्यांना सर्वांसाठी ते सांगतोय मी, फक्त नॉन क्रिमिलेअर जे कॅटेगरीचा फायदा घेणार आहे त्यांच्यासाठी. यस, बाकीचं काय पुढं एवढं ह्याचं नाहीये म्हणजे प्रमाणपत्राबद्दल. यस, ओके. हा, चलो नेक्स्ट. महत्वाच्या घटकाकडे जिल्हा पोलीस शिपाई म्हणतो आपण त्याला. गटकचं पद आहे, पोलीस शिपाई गटक, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश. यस, त्या संदर्भात आहे, बघूयात आपण. यस, आता केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. याचं गटकचं पद आहे, तुम्हाला माहिती आहे. आता यामध्ये कुठलं येतं बघा, पोलीस शिपाई गटक भरती प्रक्रिया ज्या घटकात राबविण्यात येणार आहे, मग ते कुठं राबवण्यात येणार आहे सांगितले बघा, दिलेले आहेत. ठाणे शहर दिलेला आहे, यस. बृहमुंबई दिलेला आहे, ठाणे शहर दिलेला आहे, पुणे शहर, परत पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय, मीरा भाईंदर हे दिलेले आहेत. टोटल किती आहेत? 45 आहेत. 45 ठिकाणी ही भरती राबवली जाणार आहे. यस, आता मित्रांनो, हे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील. पोलीस आयुक्त बृहमुंबई, पोलीस आयुक्त बृहमुंबई, आणि दिसते ना पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, यस, जिल्हा त्या एरियामध्ये. पोलीस अधीक्षक सातारा, हे लक्षात ठेवा. 45 ठिकाणी भरती राबवली जाणार आहे. फक्त पोलीस शिपाई गट क, जिल्हा पोलीस आपण म्हणतो त्याला, ते. यस, पुढे जाऊयात. आता बघा, ते नंतर बघा, याची PDF मी तुम्हाला देणार आहे. PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळणार आहे, मग काळजी करू नका. ओके, पुढे जाऊयात आपण. चलो, आता मित्रांनो, महत्वाचं काय,
सेवा प्रवेश नियम. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदासाठी खालील सेवा प्रवेश नियम लागू राहतील. कुठला? महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह यस हे 2 संकेतस्थळ तुम्हाला महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. आणि मित्रांनो, फॉर्म भरताना जे काही तुम्हाला आयडी पासवर्ड वगैरे मिळतो तो व्यवस्थित ठेवायचा. आणि महत्वाचं म्हणजे मोबाईल नंबर एकच वापरा, तो आधार कार्डची लिंक आहे, आणि एकच ईमेल आयडी यूज करा, नाहीतर 10 ईमेल आयडी पर कन्फ्युजन वाढेल. एकच ईमेल आयडी यूज करायचा आहे, पासवर्ड लक्षात ठेवायचा, आयडी लक्षात ठेवायचा. येस, हे नियम. आणि फोटो, महत्वाचे फोटो काढून ठेवा. जास्तीत जास्त 30-40 फोटो निघतात, काढून ठेवा. पण लागतील किती? जास्तीत जास्त 4 ते 8 फोटो लागतील तुम्हाला, पण असून द्या, जवळ असलेलं चांगलं असतं कधी. येस, आपण आत्ताचे पाहिजे, रिसेंटचे, लक्षात घ्या. आता वयोमर्यादा मित्रांनो, वयोमर्यादेबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न आहे. पोलीस शिपाई गटकचं पद आहे ना, त्याच्यासाठी. आता बघा मित्रांनो, खुला प्रवर्ग जो आहे, खुल्यासाठी मित्रांनो काय सांगितलेलं आहे? खुलं जे पद आहे, ओके, बघा, खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे. किमान वयोमर्यादा किती आहे? 18 वर्ष आहे, आणि कमाल आहे 28 वर्ष. पण आता लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, इथं +3 वाढ होते, +3. ठीक आहे. ज्यांचे 2022 ते 2025 मध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना परत अधिकची संधी मिळालेली आहे, ती विसरून चालणार नाही. म्हणजेच ज्यांचं 31 वय आहे ओपन मध्ये, ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. आता बघा, मागास प्रवर्ग, अजातीय, अजमाती, विजा यासाठी, म्हणजे विजा, भटकी जमात वगैरे, SC-BC, EWS, यस, SC, ST, इतर मागासवर्गीय, हे सगळेच, OBC, हे विमाप्र, तर त्यांच्यासाठी 18 ते 33 पर्यंत आहे. कॅटेगरी मधल्यांना 18 ते 33. यस, त्यामध्ये SC-ST सुद्धा आलेलं आहे, 18 ते 33. SC-ST ला वेगळा नियम नाहीये, 18 ते 33. आणि मित्रांनो, 2022 ते 2025 दरम्यान त्यांचं वय संपलेलं आहे, त्यांना +3 ह्या वेळेस वाढून मिळणार आहे 2022 ते 25 पर्यंत. म्हणजे 33 + 3 36 ते पण फॉर्म भरू शकतात. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 18 वर्ष आहे, आणि 45 वर्षापर्यंत त्यांचं लिमिटेशन आहे. 45 पर्यंत फॉर्म भरू शकतात, पण +3 त्यांना परत इथं +3 मिळतं, हे लक्षात घ्या. भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 45 वर्ष, सगळ्यांसाठी 18 ते 45, 18 ते 55 अशा दरम्यान आहे. माजी सैनिकांसाठी 3 वर्ष इतकी राहील, म्हणजे सेवा दिलेला आहे, सेवा इतकी कालावधी जेवढी दिलेला आहे +3 वर्ष इतकी राहील म्हणून सांगितलंय. 18 वर्ष सेवा +3, लक्षात घ्या. पदवीधर किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवार, त्यांच्यासाठी 18 वर्ष ते 55 वर्ष, म्हणजे इथं 55 वर्ष आहे ना, तुम्हाला सांगितलं 2022 2025 3 वर्ष वाढवून मिळणार आहे. 55 + 3 58. इथं सेवा +3 +3 वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तसं परत तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. पण मी जे सांगतोय ते बरोबरच आहे 100%. तरी पण तुम्ही एकदा क्लिअरिटी, एकदा PDF ही तुम्हाला पाठवणार आहे, तुम्ही पण एकदा वाचा. तुम्हाला जर काही डाऊट वाटले तर नक्की तुम्ही विचारा. पण मी जे सांगतोय ते 99.99% परफेक्ट आहे, क्लिअर आहे. येस, ओके. पुढे अनाथसाठी मित्रांनो 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत लिमिटेशन आहे, +3. येस, समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार. आता समांतर आरक्षणाअंतर्गत महिला उमेदवार येतात, खेळाडू उमेदवार येतात, पोलीस पाल्य येतात, गृहरक्षक, म्हणजे त्याला आपण होमगार्ड वगैरे म्हणतो, माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी यांसाठी पण आहे. म्हणजे त्यांच्यासाठी बघा, महिला उमेदवारांसाठी 18 वर्ष, आणि खुल्या प्रवर्गात 28, आणि मागासवर्गीय 33 आहे, त्यात काही बदल नाही महिलांसाठी. खेळाडू उमेदवारांना 18, खेळाडू उमेदवारांना 28 + 5 म्हणजे खुल्या वर्गात, आणि जर
तो पाल्य म्हणजे तो जर मागासवर्गीय असेल, यस, खेळाडू जर मागासवर्गीय असेल 33+5 म्हणजे मागासवर्गाचं किती आहे? 33 आहे. 33+5 हे लक्षात घ्या. ओपन मध्ये असेल तर ओपन मध्ये काय 28+5. पोलीस पाल्याचं बघा, पोलीस पाल्याचं काय 18 ते 28 ओपन, 18 ते 33 कास्ट. पोलीस पाल्य. गृहरक्षक 18 ते 28, 18 ते 33 हे बघून घ्या. यस, 3 वर्ष तुम्हाला मी सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे? तो इथं नियम आहे बघा. हे व्यवस्थित समजून घ्या. काय सांगितलेलं आहे? दिनांक 17/10/2025 अन्वये दिनांक 1 जानेवारी 2000 काय लिहिले बघा, हा 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे, कमाल वयोमर्यादाची ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन 2024 व सन 2025 या कॅलेंडर वर्षातील हे जे कॅलेंडर वर्षाचं पद निघालेले आहेत, यस, त्या पदातील उमेदवारांना मित्रांनो लक्षात घ्या, एकच मिनिट. बघा, हा आपण पुढे जाऊयात मित्रांनो. आता बघा, तुम्हाला हे समजलं 31 डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन 2024 व सन 2025 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेकरिता एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील. म्हणजे आत्ताच फक्त पात्र असतील हे लक्षात घ्या. ओके, चलो आगे चलो. म्हणजे तिथं तुम्हाला समजलेलं आहे. पुढे बघा मित्रांनो, आता शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हता तुम्हाला काय सांगितलेलं आहे? शैक्षणिक अर्हता बघा मित्रांनो, काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय महामंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रवेश परीक्षा तो म्हणजे इयत्ता 12वी किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई 12वी परीक्षा या दोन्ही परीक्षा मित्रांनो या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12वी म्हणजे एकंदरीत मित्रांनो समकक्ष म्हणजे तुमचा डिप्लोमा वगैरे झाला असेल, 12वी तुमची झाले किंवा डिप्लोमा झालाय, डिप्लोमा 3 वर्षाचा असतो समकक्ष, तरी तुम्ही इलिजिबल आहात. फक्त हे यात जे सांगितलेले आहेत मित्रांनो SBSE वगैरे त्या बोर्डाने जर तुमची 12वी झाली असेल तर तुम्ही त्याला पात्र आहे. केंद्राचा असो नाही तर महाराष्ट्र असो दिलंय ते बघा. आता समकक्ष पण दिलेला आहे. समकक्ष म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन, म्हणजे हा पॉईंट महत्वाचा आहे. काहींची 10वी झाली नसते, त्यांनी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेली असतात. म्हणजे विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवीधारक केलेला उमेदवार पात्र आहे. त्याची काही 10वी पण झालेली नाही, 12वी पण झालेली नाही, डायरेक्ट ते डिग्री करतात, ते पात्र आहेत हे लक्षात घ्या. पूर्व परीक्षा असते त्यांच्यासाठी, 10वी 12वी झालेली नाही त्यांना पूर्व परीक्षा प्लस प्रथम वर्ष झालं असेल तरी तुम्ही पात्र आहात किंवा डिग्री झाली असेल पात्रच तुम्ही, काही प्रॉब्लेमच नाही. विद्यापीठे माननीय विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षता आहेत मित्रांनो लक्षात ठेवा. यस, पदविका तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही पात्र आहात. विद्यापीठे माननीय विद्यापीठे यांचं पण तुम्ही 17 नंबर वगैरे काय फॉर्म भरून तुम्ही पदवी होता तरी तुम्ही ते इलिजिबल आहात हे लक्षात ठेवा. नाहीतर काही जण म्हणतील माझी 12वी झालेली नाही 10वी झालेली नाही. आता बघा पुढे काय जण काय ITI करतात त्यांच्यासाठी पण आहे मित्रांनो लक्षात घ्या. व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने
2 वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी 2 स्तराची समकक्षता निश्चित केलेले आहेत. त्यांच्यासाठी पण म्हणजे ते पात्र आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते पण आहेत. चलो पुढे आगे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षण यांच्याकडील मित्रांनो अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण. चलो चलो पुढे. माजी सैनिकांचं पण तुम्हाला सांगितलेलं आहे. माजी सैनिक 15 वर्षे सैनिक सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा IAST म्हणजे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन हे प्रमाणपत्र त्यांच्याकडे पाहिजे. किंवा 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12वी, ठीक आहे, इयत्ता 12वी लक्षात घ्या, इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे हे जर नसेल IASC व 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांना ती सैनिकाचा फायदा घेता येणार नाही. ओके. नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा मित्रांनो नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या त्यांच्यासाठी बरं का मित्रांनो इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. ठीक आहे. अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले ते पात्र आहेत. 7वी उत्तीर्ण झाले तरी पात्र आहे, ते लक्षात घ्या. ओके. शारीरिक पात्रता काय आहे मित्रांनो? शारीरिक पात्रता महत्वाची आहे. शारीरिक पात्रता लक्षात ठेवा. आपण बघूयात पहिल्यांदा उंची. उंचीमध्ये 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी महिलांची आणि पुरुषांची 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. आणि ट्रान्सजेंडर असेल, तृतीयपंथी असेल तर बघा स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. आणि मित्रांनो स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तीसाठी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. ट्रान्सजेंडरला छाती चेक केली जात नाही त्यांची, हे लक्षात ठेवा. आणि छाती महिलांची पण चेक केली जात नाही, हे तुम्हाला माहिती असावं. छाती महिलांची सुद्धा चेक केली जात नाही. ओके. हा. आणि बघा पुरुषांची न फुगवता किती 19 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि श्वास घेऊन परत फुगवून, ठीक आहे, फुगवून न फुगविलेली छाती व फुगवलेली छाती यामध्ये 5 फरक पाहिजे. 19 + 5 84. किंवा तुमचं काय कायची 90 भरते छाती पण फुगवून 95 भरते, ते पात्र नाहीत. 90 भरते, 90 + 5 95 फुगली पाहिजे. यस. फुगवाई कशी? श्वास आपण घेतो बरोबर, म्हणजे असं नॉर्मल चेक करतात, परत असं फुगवायची, मग छाती ती चेक केली जाते. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा. जर छाती फुगत नसेल तर डिप्स मारा, जोर मारा, काय करायचं ते करा. छाती फुगली पाहिजे. पुढे मित्रांनो, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित व जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये मित्रांनो 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल. बघा काय सांगितले, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित व जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता आहे, हे लक्षात ठेवा, विसरू नका. आणि बघा शासन घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमाती उमेदवार आणि मित्रांनो पुढे काय सांगितले, जमाती उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल. उंची 4 सेंटीमीटर महिला व पुरुषां उमेदवारांसाठी कमी केलेला आहे. परत छातीचे मोजमाप आवश्यक नाही त्यांना, महिलांचं तर नाहीच, पुरुषांचं पण नाही. यस, समजलं. आता टीप काय सांगितलंय, महाराष्ट्र पोलीस शिपाई हे वाचा परत, नुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील, हे लक्षात ठेवा.
आता मित्रांनो बघा, खेळाडू उमेदवारांसाठी 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देय आहे पुरुष आणि महिलांसाठी. त्याचबरोबर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्यासाठी जे म्हणजे पाल्य वगैरे आहेत त्यांच्या नातेवाईकांचे वगैरे, बघा 2.5 सेंटीमीटर पुरुष व महिलांसाठी उंचीमध्ये सूट आणि छातीमध्ये 2 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून 1.5 सेंटीमीटर म्हणजे फुगवून पुरुष तेवढी सूट तुम्हाला मिळते, हे लक्षात घ्या. ओके. आता अन्य अर्हता तुम्हाला दिले मित्रांनो, लाईट मोटर व्हेकल तुम्हाला आवश्यक आहे आणि ते किती दिवसात द्यायचं आहे, तर 2 वर्षात. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे सादर करायचं आहे. म्हणजे सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीनंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्षाच्या आत, पोलीस प्रशिक्षण झाल्यावर 2 वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येईल. सेवा तुमची समाप्त. याबाबतचे बंद पत्र सादर केल्यास असा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. म्हणजे तुम्हाला मित्रांनो बंद पत्र अगोदरच सादर करायचं आहे. बंद पत्र सादर करायचे लक्षात ठेवा. यस. आणि परत बघा, बंद पत्र काय सांगितले, हलके वाहन चालविण्याचा म्हणजे त्याला लाईट मोटर व्हेकल म्हणतो आपण, चालवण्याचा परवाना प्राप्त, म्हणजे 4 व्हीलर म्हटलं तरी चालेल, परवाना प्राप्त केलेला असणे ही अर्हता असल्यामुळे उमेदवाराने शारीरिक मोजमापाच्या दिवशी, शारीरिक चाचणीची असणार आहे, शारीरिक म्हणजे तुमची छाती वगैरे मोजमापाच्या दिवशी सदरचा परवाना व त्याची छायांकित प्रत, छायांकित म्हणजे कॉपी, सादर करणे आवश्यक आहे. अथवा परवाना प्राप्त केलेला नसल्यास वर नमूद केल्यानुसार 2 वर्षाच्या आत परवाना धारण करण्याबाबत उमेदवारास बंद पत्र सादर करावे लागेल. एकतर बंद पत्र सादर करा किंवा लाईट मोटर व्हेकल लायसन्स, तर त्याचे तुम्हाला प्रत द्या, त्याची कॉपी द्या, किंवा बंदपत्र म्हणजे तुम्हाला ते लिहून द्यायचं असते, काय तुम्हाला ते मिळेलच कॉपी. यस. ओके. चलो पुढे बघा मित्रांनो, संगणकाचं काय सांगितलेलं आहे बघा. संगणक हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र धारण करणे अंतर्गत करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस शिपाई पदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराने शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेले म्हणजे येणारे संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. यस. आता बघा, इथं संगणकाबद्दलचं इथं तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे. संगणक अर्हता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक आहे. नियुक्तीच्या 2 वर्षाच्या आत प्राप्त करणं आवश्यक आहे. संगणकचा प्रॉब्लेम ज्यांना होता तो सॉल्व्ह झालेला आहे. संगणक प्रमाणपत्र MSCIT वगैरे ते नंतर तुम्ही देऊ शकता. ओके. गडचिरोलीसाठी हे सांगितलेलं आहे 100 जे गडचिरोलीमध्ये फॉर्म भरणार आहेत, यस, त्यांच्यासाठी मित्रांनो 100 गुणांची गोंडी आणि माडी या भाषेची लेखी चाचणी होणार आहे, हे लक्षात ठेवा. यस. आणि त्या जिल्ह्यातीलच ते फॉर्म भरू शकतात. ओके उमेदवार. चलो, मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ज्याच्याकडे मराठी हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक म्हणजे त्यांचं माध्यमिक शाळेत मराठी किंवा हिंदी विषय नव्हता, त्यांना त्या उमेदवारांना मित्रांनो एतदर्थ मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मराठी किंवा हिंदी भाषा उत्तीर्ण व्हायचं, दोन्हीपैकी एक भाषा उत्तीर्ण व्हायचं आहे, हे लक्षात घ्या. चलो आगे. बघा पुढे, गट अ, ब, क आणि ड मधील सेवा प्रवेशासाठी प्रतिज्ञापन नमुना आवश्यक अर्हता म्हणून विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र मला सादर करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक अर्हता व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे, कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. ओके. शैक्षणिक अर्हता व इतर सर्व अर्हतेबाबतचे प्रमाणपत्रे लक्षात ठेवा. पुढे मित्रांनो बघा, आता इथं काय सांगितलंय मित्रांनो, तुम्हाला निवृत्ती वेतन योजना DCPS लागू राहणार आहे. यस. तुम्हाला काय लागू राहणार नाहीये, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण आणि सध्या अस्तित्वात असलेली म्हणजे सध्या जी अस्तित्वात आहे सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना तुम्हाला लागू राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि आता ती नवीन त्याचं नाव बदलून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS या नावाने लागू राहील तुम्हाला. यस. आता शारीरिक चाचणी बघा. शारीरिक चाचणी तुम्हाला इथं सांगतो. आता शारीरिक चाचणीमध्ये 1600 मीटर धावणे आहे,
100 मीटर धावणे आहे आणि गोळाफेक आहे. हे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सेम इव्हेंट्स आहेत आणि ट्रान्सजेंडरसाठी पण सेम इव्हेंट आहेत. फक्त इथं ज्याची ओळख पुरुष तृतीयपंथी असेल त्यांना पुरुषासारखंच आहे, ज्यांची ओळख महिला पुरुष तृतीयपंथी आहे त्यांच्यासाठी ती महिलांसारखं आहे. म्हणजे 1600 मीटरसाठी 20 गुण आहेत मित्रांनो, 100 मीटरसाठी 15 गुण आहेत आणि गोळाफेकसाठी 15, टोटल 50 गुणांची ही मैदानी चाचणी असणार आहे. महिलांसाठी सुद्धा 50 गुणांची, पण 800 मीटर आहे. पुरुषांना 1600 मीटर आहे, महिलांना 800 मीटर आहे आणि 100 मीटर धावणे आहे, गोळाफेक आहे. 800 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण. गोळा 4 किलोचा असतो, यांना 7.5 किलोचा पुरुषांना असतो, हे लक्षात ठेवा. महिलांना 4 किलोच्या आसपास गोळा असतो. अभी पुढे देखील आता पुढे बघा मित्रांनो, पुरुष किंवा तृतीयपंथी उमेदवार 1600 मीटर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. लेखी चाचणीकडे आपण वळूयात. कशाकडे? लेखी चाचणी. लेखी चाचणीचं बघा, ज्यावेळेस तुमची मैदानी चाचणी होईल, मैदानी चाचणी नंतर मित्रांनो ज्यांनी 50% गुण मिळवलेले आहे, म्हणजे 50 पैकी 25 प्लस मार्क मिळवले आणि कट ऑफ मध्ये बसलेत, तर ते लेखीसाठी पात्र असतात. आणि मित्रांनो जर कट ऑफ मध्ये कसं घेतलं जातं, एका जागेसाठी 10 उमेदवार घेणार आहेत. म्हणजे समजा तुम्हाला 40 गुण मिळाले, 40 गुण पडले, मग तुम्ही त्या कट ऑफ मध्ये बसला, एकाच 10 म्हणजे एक जागा असेल तिथे 10 विद्यार्थी घेणार आहेत, 10 उमेदवार. मग 10 उमेदवार घेतल्यानंतर ना ते लेखीसाठी पात्र राहणार आहेत, एका जागेसाठी 10. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमची जागा किती आहेत ते चेक करा, टोटल जागा किती आहेत तुमच्या कास्टसाठी. एक असेल 10च विद्यार्थी घेणार आहेत, मग ते कट ऑफ 45चा पण लागू शकतो किंवा 48चा पण लागू शकतो. 48च्या पुढे जर 10 उमेदवार आले एका जागेसाठी, चला 48चा कट ऑफ लागला. ओके. हा, उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे नंतर लेखी दिली, लेखीमध्ये 40% गुण मिळवणं आवश्यक आहे. 100 पैकी 40 गुण कट ऑफ साठी. एका ठिकाणी काय झालेलं होतं, आर्मीचा माजी सैनिक होता, त्यांनी फॉर्म भरला त्यांच्या एका पदासाठी, म्हणजे असे पद होते, फॉर्म भरला आणि त्या पदासाठी त्यांना गुण होते किती, 40 गुण होते आणि त्यांच्या पुढं कोणच नव्हतं. 40 गुणाच्या पुढे कोणच नव्हतं, 40 नाही 38 गुण, 38च्या पुढे कोणच नव्हतं, 38च्या पाठीमागच होतं. पण मित्रांनो 38च्या मागं होतं, त्यांच्या पुढे कोण नव्हतं, ही जागा त्यांना मिळायला पाहिजे की नाही, शुअर त्यांना मिळायलाच पाहिजे होती, पण त्यांना कमीत कमी 40% तरी गुण मिळायला पाहिजे होते. 100 पैकी 40 गुण मिळायला पाहिजे होते, 38 गुण मिळाले, त्यामुळे त्यांना पण ते पद मिळालं नाही. नाही तर असं म्हणाल तुम्ही की एक जागा असेल सैनिकाची किंवा एक जागा असेल आणि तिथं समजा मला 0 मार्क पडले, कोणच नाही आलं, यस झालं माझं सिलेक्शन झालं, असं नाही रे बाळा. कमीत कमी 40% गुण मिळवायचे आहेत, तरी तुझ्या कास्टचे कोण नाही आले तरी 40% तुला गुण मिळवायचे सर, हे लक्षात ठेव. यस. पुढे लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटं आहे. माहिती आहे 90 मिनिटं आहे, 100 प्रश्न आहेत. विषय बघूयात आपण कुठले कुठले आहेत. तर काय सांगितले बघा, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. एका नाही, तुम्ही म्हणाल मी सातारला फॉर्म भरतो, नाशिकला पण भरतो, विदर्भात पण भरतो, नाही, 45 पैकी एका ठिकाणी कुठेतरी फॉर्म भरायचं. तुम्हाला आधी सांगितलं ना 45 ठिकाणी, त्यापैकी एका ठिकाणी कुठेतरी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, लक्षात ठेवा. विषय कुठले कुठले आहेत, अंकगणित आहे, सामान्य व चालू घडामोडी आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, मराठी व्याकरण आहे. साधारण मित्रांनो अंकगणिताचे 25 प्रश्न असतील, सामान्य व चालू घडामोडीचे 25 प्रश्न असतील, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न असतील. हे असं या पद्धतीने राहणार आहे, लक्षात घ्या. आता पुढे शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये मित्रांनो जे गुण मिळाले त्या दोघांची एकत्रीकरण होणार आणि मग तुमचं फायनल मेरिट लावून जाणार. म्हणजे समजा तुम्हाला 50 पैकी 40 गुण मिळाले, कट ऑफ लागला, आणि परत लेखीमध्ये तुम्हाला 100 पैकी 100 पडले, यस, म्हणजे 100 प्लस 40 किंवा 100 पैकी 90 पडले, 90 प्लस 40 130 तुम्हाला मार्क मिळाला असं समजायचं. मग कट ऑफ लागणार 125चा 130चा, जसे विद्यार्थी असतील त्या पदासाठी. समजा एक पद असेल आणि 2 पोरं, जर 2 पोरं असतील, ठीक आहे, 2 पोरं, एक पद आहे, 2 पोरं आहेत, एकाला पडल्यात 150 पैकी टोटल मार्क पैकी 150 पैकी त्याला 140 पडल्यात, दुसऱ्याला पडल्यात 130च, कट ऑफ मग 140चा लागला, हे लक्षात असं. ओके, चलो आगे चलो. हा, तर बघा पोलीस शिपाई चालक. आता पोलीस शिपाई चालकाचं मित्रांनो सेमच आहे, जे महत्वाचं आहे तेवढंच सांगतो मित्रांनो, मला जे वाटतं तेवढं सांगतो. काय
14 ठिकाणी चालकसाठी परीक्षा होणार आहे. येस, हे लक्षात ठेवा. आता जेवढं महत्वाचं आहे तेवढं सांगतोय. वयोमर्यादा बघा मित्रांनो, चालकसाठी 19 ते 28 हे लक्षात ठेवा. चालकसाठी 19 ते 28, 18 ते 18 पासून नाही, 19 पासून आहे. आणि बाकीचं तुम्हाला दिलेलंच आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. सगळं आहे तसंच आहे, सेमच आहे, काही बदल नाहीये. +3 वर्ष वाढवून. परत शैक्षणिक अर्हता सेमच आहे, एवढं काही बदल नाहीये. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र माध्यमिक, उच्च माध्यमिक वगैरे. त्यानंतर मित्रांनो सगळं आहे तसंच आहे. शारीरिक पात्रतामध्ये काय तुम्हाला 158 सेंटीमीटरपेक्षा तुमची हाईट कमी नसावी आणि 165 पुरुषांसाठी. महिलांसाठी 158, महिलांसाठी 158 लक्षात घ्या. पेक्षा कमी नसा, 155, 158. पुरुषांसाठी 165. ओके. हाती महिलांसाठी नाहीये, पुरुषांसाठी न फुगवता 79 फुगून 84, 5+5. बघा हेच सेमच आहे, काही बदल नाहीये. आणि आता इथं महत्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जड वाहन प्रवासी HTMV चालविण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षात प्राप्त करणे बंधनकारक आहे. म्हणजे तुमच्याकडे मित्रांनो काय कुठलं असलं, LMV असलं पाहिजे. लाईट मोटर व्हेकल असेल तरी तुम्ही वाहन चालक पदासाठी फॉर्म भरू शकता. यस. किंवा लाईट मोटर व्हेकल TR असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, हे लक्षात घ्या. यस. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी तो डिसिजन दिलेला होता, हे लक्षात ठेवा. ओके, समजलं. लाईट मोटर व्हेकल असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकताय. पण नंतर तुम्हाला जड वाहन HGV आणि जड वाहन प्रवासी HPMV चालविण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या 5 वर्षात तुम्हाला ते काढायचं आहे, लक्षात ठेवा. लायसन काढायला लागणार आहे नंतर. आता ह्याची काही आवश्यकता नाही. लाईट मोटर व्हेकल असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. महत्वाचं आहे बघा, किती महत्वाची बातमी होती मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. यस. चलो आगे. संगणकाचं तुम्हाला दिलेलं आहे, संगणकाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. यस. आणि शैक्षणिक अर्हता, तुमचं शैक्षणिक अर्हता, सर्व अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. परत शारीरिक चाचणीच दिलेला आहे. यस. जात पडताळणी दाखला तुम्हाला सांगितलेला आहे, तो काढावा लागणार आहे, थोडं काढून घ्या. यस, अगोदर सांगितलेलं आहे सगळ्यांसाठी, त्यांना खासचा फायदा घ्यायचा आहे. शारीरिक चाचणी बघा मित्रांनो, शारीरिक चाचणी काय असणार आहे? 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक आहे. 100 मीटर धावणे ड्रायव्हरसाठी नाही, लक्षात घ्या. आणि महिलांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण. म्हणजे बघा गुण 50च आहेत, पण 1600 मीटरसाठी 30, गोळाफेकसाठी 20. ट्रान्सजेंडरचं तुम्हाला सांगितलंच आहे. पुढे जाऊयात. शारीरिक चाचणी किमान 50% गुण मिळवणे, इथं पण तेच अट आहे. येस. आणि मित्रांनो त्याच्यानंतर तुमची कौशल्य चाचणीमध्ये, म्हणजे तुम्हाला गाडी जमते का चालवायला, त्याच्या संदर्भात तुमची टेस्ट असणार आहे. हे गुण तुमचे तिथं फायनलला धरले जाणार नाही. हे फक्त तुमची पात्रता आहे, याच्यात फक्त तुम्ही पास व्हायचं आहे. यस. गुणवत्ता यादीत याचा समावेश नाही, चाळणी आहे. ओके. मग काय चालवायचं तुम्हाला? हलके मोटर वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची आहे आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांसाठी आहे. टोटल 50 गुणांची असणार आहे. त्यातले तुम्हाला 40% किमान गुण मिळवायचे आहेत असं सांगितलेलं आहे. बघा 40% गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. 40% गुण तुम्हाला पाहिजे. यस. हा, दोन्ही चाचणीमध्ये एकत्रित किमान 40% गुण शारीरिक चाचणी झालं. कौशल्य चाचणीत कसं दिलंय का? कौशल्य चाचणीत 25 गुण, हे 25 गुण, हे लक्षात ठेवा. ओके. आता काय सांगितलं? शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण, हे तुमचे चाळणे 25, 25, 50, त्याचं काय तुम्हाला ते धरलं जात नाही. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळविणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र राहतील. लेखी चाचणीसाठी विषय कुठले आहेत ते पण बघूयात आपण पुढे. आणि पुढे काय सांगितलं? लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी, हलके मोटर वाहन चालविण्याची चाचणी 25 गुण आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुण, अशा 2 चाचण्या द्याव्या लागणार आहेत, लक्षात घ्या. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40%, म्हणजे 50 गुण आहेत दोन्ही मिळून, त्यातले एकत्रित संबंधित म्हणजे एकत्रित 40% तुम्हाला गुण मिळवावे लागणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे 25 पेक्षा पण कमी. 40% म्हणजे किती झाले?
तुम्हीच काढा, 20 गुण मिळवून उमेदवार उत्तीर्ण व्हावे लागेल. कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणी ही अर्हता चाचणी फक्त याचे गुण काय त्यात धरले जाणार नाही फायनलमध्ये. म्हणजे ड्रायव्हिंग यस कौशल्य चाचणी. आता कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी चाचणीसाठी बोलवण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असणार आहे. सेमच 90 मिनिटं 100 गुण 100 प्रश्न. ओके. बहुपर्यायी असणार आहेत. एक प्रश्न त्याचे 4 ऑप्शन असतात. सगळ्यांसाठीच तो नियम आहे. संपूर्ण राज्यभरात म्हणजे मित्रांनो तुम्ही मोटर वाहन चालकसाठी जर फॉर्म भरत असाल किती 14 ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यातलं मित्रांनो एकाच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. 14 ठिकाणी फॉर्म भरायचे वजन आहे. आणि मित्रांनो परीक्षा 14 ठिकाणची जी आहेत ना वाहन चालक एकाच दिवशी परीक्षा असणार आहे. त्याला लक्षात घ्या. ओके. लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश आहे. कुठला आहे? अंकगणित आहे, सामान्यान्वय, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण सगळ्यांसाठीच कॉमन आहे. फक्त मोटार वाहन चालविणे आणि वाहतुकीबाबतचे नियम हा फक्त एक पॉईंट इथं वाढतोय. म्हणजे ह्या 5 घटकावर तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. 100च प्रश्न असणार आहेत. मग कुठलं सामान्यांचे वगैरे प्रश्न कमी होतील, मोटर वाहन चालविण्याचे त्याचे प्रश्न जास्त. लक्षात ठेवा हे 5 घटक. ओके. शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त होणाऱ्या गुणांची बेरीज करून तुमचं फायनल मेरिट लावलं जाणार. येस. पोलीस शिपाई बॅट्समन साठी मित्रांनो बघा 5 ठिकाणी पोलीस बॅट्समन साठी पद रिक्त आहेत. त्या ठिकाणी फॉर्म भरले जाणार आहेत. येस. बॅट्समन यांची रिक्त पदे वेगळे दर्शविण्यात तर असलेले घटक. ओके. ओके. आता बघा सेवा प्रवेश नियम मित्रांनो वयोमर्यादा बॅट्समनसाठी वयोमर्यादा काय 18 ते 28. फक्त ड्रायव्हरसाठी 19 ते कमाल वयोमर्यादापर्यंत ते सांगितले तुम्हाला. ओके. 18 ते 28 लक्षात ठेवा. बॅट्समनसाठी हे सगळ्या गोष्टी सेमच आहेत. मी चेक करा तुम्हाला सांगितलेला PDF तुम्हाला देणार आहे. शैक्षणिक अर्हता मित्रांनो शैक्षणिक अर्हता बघा महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शाळा प्रमाण इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बॅट्समनला 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. फक्त हे लक्षात ठेवा काय 10वी. ओके. शारीरिक पात्रता मित्रांनो शारीरिक पात्रता तुम्हाला दिली 155 सेंटीमीटर. महिलांसाठी उंची पाहिजे कमीत किमान आणि पुरुषांसाठी किमान 165 सेंटीमीटर उंची पाहिजे. ट्रान्सजेंडर बघू शकता. छाती महिलांसाठी नाही पुरुषांसाठी आहे 79 ते 84 लक्षात ठेवा. 90 भरली 90 प्लस 95 85 भरली 85 प्लस 5. ओके. हे बाकीचं तुम्हाला तुम्ही बघून घ्या नंतर सेमच आहे. शारीरिक चाचणी बघा शारीरिक चाचणी काय दिलेलं आहे 1600 मीटर धावणे आणि 100 मीटर धावणे. गोळा फेक नाही बॅट्समनला 1600 मीटर आणि 100 मीटर आहे. 1600 मीटरला 20 गुण आहेत. 100 मीटर धावण्याला 15 गुण आहेत. आणि मित्रांनो गोळा फेक पण आहे 15 गुण. टोटल 50 गुणांची सेम महाराष्ट्र पोलीस शिपाई सारखंच आहे. येस. तृतीय पंथी वगैरे ते सगळं बघू शकता तुम्ही. लेखी चाचणीमध्ये मित्रांनो सेमच आहे. 50% किमान गुण मिळवायचे आहेत. एकाच 10 प्रमाणात निवडले जाणार आहे. 100 मार्काची परीक्षा 90 मिनिटं वेळ असणार आहे. 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लक्षात ठेवा लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. आता पुढे मित्रांनो संपूर्ण राज्यभरात जे बॅट्समनची जेवढी पदे होती काय 5 ठिकाणची वेगवेगळे ठीक आहे. मग 5 ठिकाणच्या एकदाच परीक्षा होणार आहे. एक परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. विषय कुठले अंगणित सामान्य व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी सेम महाराष्ट्र पोलीस शिपाई सारखे सेम विषय. सशस्त्र पोलीस शिपाईचे बघा 10 ठिकाण गट आहेत. बघा गट 4 नागपूर गट 6 म्हणजे समादेशक रा बल गट 1 पुणे. येस. गट 2 पुणे. गट 4 नागपूर. गट 5 दौंड. गट 6 धुळे. गट 7 दौंड. गट 13 नागपूर. गट 15 गोंदिया. गट 16 कोल्हापूर. गट 17 चंद्रपूर. येस. हे गट आहेत. टोटल किती 10 नाहीत रे 13 गट आहेत लक्षात घ्या. ओके. हे बघून घ्या सगळं महत्वाचं आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढं सांगतोय. वयोमर्यादा 18 ते 25. इथं फक्त लक्षात घ्या इथं 18 ते 25 आहे. सशस्त्र म्हणजे SRPF साठी मित्रांनो SRPF मधील सशस्त्र दलातील जे पद आहेत ना मित्रांनो त्यासाठी 18 किमान आणि कमाल 25 पर्यंत आहे. ओपनसाठी तुम्हाला माहिती आहे इतर ठिकाणी 28 आहे इथं 25 आहे लक्षात घ्या.
आणि कास्टसाठी मित्रांनो, कास्टसाठी +5 मिळते 30 पर्यंत. येस, 18 ते 30. आणि आता इथं +3 वाढणार हे लक्षात घ्या, कारण तुम्हाला सांगितलं 2022-2025 ते +3 म्हणजे काय करायचं, कमाल वयोमर्यादा आहे ना त्यामध्ये +3 ऍड करायचं. तेवढं वय जर तुम्ही बसत असाल तुम्ही इलिजिबल आहात. इथे सांगितलेच बघा. येस. पुढे शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हतामध्ये इथं काय सांगितलंय, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम वगैरे ते वाचून घ्या. आणि 12वी पास असणं गरजेचं आहे किंवा समकक्ष, लक्षात घ्या. 12वी किंवा समकक्ष वगैरे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, त्यामुळे इथं काय जास्त सांगायची गरज नाही. समकक्ष वगैरे नक्षलवाद वगैरे ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक त्यांच्या अंतर्गत वगैरे हे सगळं सांगितलेलं तुम्हाला अगोदरच सुरुवातीला. मग डबल सांगायची काही गरज नाही. शारीरिक पात्रता बघा मित्रांनो, इथं 168 सेंटीमीटर तुमची उंची पाहिजे, म्हणजे त्याच्या खाली नसावी पुरुष उमेदवार करिता. येस, इथं पुरुष उमेदवारांसाठीच फॉर्म भरला जाणार आहे, लक्षात घ्या. न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामध्ये 5चा फरक पाहिजे. हे वाचून घ्या सगळं. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल. नक्षलग्रस्त बघून घ्या, सगळं बघून घ्या. काही जास्त इथं सांगत बसत नाही, इथं महत्वाचं तेवढं सांगतोय. शारीरिक चाचणी तुम्हाला आता इथे शारीरिक चाचणीचं महत्वाचं आहे. सशस्त्र बल मध्ये काय तर 5 किलोमीटर धावावं लागतं. इथं किती 5 किलोमीटर धावावं लागतं, 1600 नाही 5, बाकी सेम आहे. येस, फक्त गुणांमध्ये विभागणी कशी आहे बघा. 5 किलोमीटर धावणे 50 गुण आहेत, 100 मीटर धावणे 25 गुण आहेत, गोळाफेक 25, टोटल 100 मार्काची राहते मैदानी चाचणी. येस, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी. लेखी चाचणी मित्रांनो, लेखी चाचणीमध्ये सेमच आहे. मैदानी चाचणीमध्ये 100 पैकी 50 गुण मिळाले पाहिजे, 50%. एकाला 10 प्रमाणात 100 गुणांची परीक्षा आहे. 40% तरी तुम्हाला गुण मिळाले पाहिजे. 90 मिनिटं वेळ आहे, हे लक्षात ठेवा. 100 मार्काची परीक्षा आहे, 100 प्रश्न असणार आहेत, 90 मिनिटं कालावधी आहे, 40% तरी गुण मिळवणे तुम्हाला अनिवार्य आहे. विषय तुम्हाला दिलेले अंगणित, सामान्य व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. आता मित्रांनो बघा, हे जे विषय सांगितलेले आहेत हे सर्व ठिकाणी लागू आहेत. फक्त मोटर वाहन चालक आहेत ना, त्या पदासाठी फक्त एक घटक वाढतोय, मोटर चालक वाहन चालकासंदर्भातचे क्वेश्चन. येस. हा, आता बघा कारागृह शिपाईसाठी, कारागृह शिपाईचं तुम्हाला दिलेलं आहे, सांगितलेलं आहे बघा. इथं काय सांगितलेलं आहे, वयोमर्यादा दिलेल्या आहेत, किती ते किती वयोमर्यादा पाहिजे ते. 18 ते 28, इथं 28 आहे, 25 नाही, लक्षात घ्या. बाकीचं सेमच आहे, सगळं सेमच आहे. शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक अर्हतामध्ये 12वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष असलं पाहिजे. 12वी परीक्षा लक्षात ठेवा. येस, त्याच्या आणि किंवा समकक्ष. ओके. शारीरिक चाचणी 155 सेंटीमीटर महिलांसाठी आहे, 165 सेंटीमीटर किमान पाहिजे उंची पुरुषांसाठी. ट्रान्सजेंडर वगैरे तुम्हाला माहिती आहे, छाती महिलांसाठी नाही, पुरुषांसाठी 79 + 5 गुण. हे महत्वाचं आहे. शारीरिक चाचणी तुम्हाला दिले बघा. आता शारीरिक चाचणी 1600 मीटर धावणे आहे, 100 मीटर धावणे आहे, गोळाफेक आहे, 50 गुण. महाराष्ट्र पोलीस शिपाई सारखंच आहे, सेम, काहीच प्रॉब्लेम नाहीये. विषय सेम आहेत, अंगणित, सामान्य, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण. ओके. जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुम्हाला इथं सांगतोय, जास्त सांगायची काही गरज नाही. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ते बघून घ्या, त्याच्याबद्दल काही जास्त बोलत बसत नाही. सगळे एकदा वाचून घ्या PDF, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. जेवढं आवश्यक वाटतंय मला तेवढं तुम्हाला सांगतोय. गडचिरोली जिल्ह्याकरिता उमेदवारास गडचिरोली जिल्ह्याची अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक. अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी ते आवश्यकच आहे. आता बघा, महत्वाची टीप काय आहे, उमेदवारांकडे आधार कार्ड काय सांगितलेलं आहे, आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल तुम्हाला अगोदर सांगितले असणे आवश्यक आहे. नसल्यास प्रथम मित्रांनो त्यांनी त्यांच्या आधार कार्ड मोबाईल क्रमांकावर लिंक करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आणि परत लिंक करून घेण्यात आल्यानंतरच आवेदन अर्ज सादर करावा. याबाबतचा सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन आवेदन अर्ज भरतानाच वैध कालावधीची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. काय सांगितले बघा, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. ऑनलाईन आवेदन अर्ज भरतानाच वैध कालावधीची प्रमाणपत्रे उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे शेवटची डेट 30 नोव्हेंबर आहे. 30 नोव्हेंबरच्या आत सगळे डॉक्युमेंट काढून घ्या. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराने स्वतःचे नाव, शिक्का, जात प्रमाणपत्र, निर्गमित
म्हणजे प्रॉपर सगळं चेक करून घ्या, नाव वगैरे कुठं काय प्रॉब्लेम आहे का. येस. हा. निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी व इत्यादी बरोबर असल्याची खात्री उमेदवाराने स्वतः करावी. आवश्यक प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास किंवा अपूर्ण असल्यास किंवा अवैध असल्यास सदरहू उमेदवारास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल. त्याबाबत कोणताही दावा किंवा तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात एकच पद, म्हणजे एका पदासाठी एकच फॉर्म भरू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे किती 5 सांगितले मी, 5 साठी 5 फॉर्म वेगळे भरायचे आहेत. यस. हा, किती सांगितले. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची अर्ज बाद करण्यात येईल. यस. हा, म्हणजे एका पदासाठी एक फॉर्म आणि प्रत्येकाचं शुल्क वेगवेगळं. लक्षात ठेवा. एकूण 5 पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एक, याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे. समजलं. यस. चलो आगे चलो. हे देखिए अभी. हा, इथं काय सांगितलंय. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावायचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात ओपन मध्ये फॉर्म भरू शकतोय, पण ओपनवाला मागासवर्गीय ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, आपलं SJN अकॅडमीचं ऍप आहे. काय अकॅडमीचे ऍप आहे. या ऍपवर मित्रांनो पोलीस भरतीचा आपला कोर्स आहे. ज्यांना कोणाला तयारी परफेक्ट करायचा आहे, 100% रिझल्ट मिळवायचा आहे, तर त्यांनी तो कोर्स जॉईन करा. मित्रांनो, तुम्हाला 500 रुपये मध्ये कोर्स मिळणार आहे. अंकगणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य, चालू घडामोडी संपूर्ण रेकॉर्डेड बॅच 500 रुपये मध्ये देतोय. एवढ्या कमी फी मध्ये मित्रांनो कोणच दर्जेदार कंटेंट देणार नाही. जबरदस्त कंटेंट आहे. तयारी मित्रांनो जोरात तुमची चांगली होणार आहे. त्यामुळे आवर्जून हा कोर्स घ्या. बस तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार. परफेक्ट तयारी होऊन जाते मित्रांनो. येस. आणि ज्यांना कोणाला मित्रांनो संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घ्यायचा आहे, अंकगणित बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅच म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता ट्रिक्स लाईव्ह शिकायचा आहे, त्यांच्यासाठी 1000 रुपये 999 रुपये फी आहे. 100% सिलेक्शन, भरपूर सपोर्ट, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. अंकगणित बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅच, मराठी व्याकरण, सामान्य, रेकॉर्ड स्वरूपात सगळी प्रॉपर तयारी तुमची होते. वैयक्तिक मार्गदर्शन मिळतं आणि रिझल्टची गॅरंटी सुद्धा आपण देतो मित्रांनो. मग तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. यस. चलो, समजलं. ओके. माझ्या मते सर्व तुमचं क्लिअर होतंय. बघा, जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतची असणे आवश्यक आहे. म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र वगळून बाकी सर्व अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतची पाहिजे. जात वैधता प्रमाणपत्र नंतर काढलं तरी चालतंय. पुढे काय बघा, प्रमाणपत्रामध्ये छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ प्रत व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या 2 छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो, प्रमाणपत्राची 2 प्रती तुम्हाला छायांकित म्हणजे ते झेरॉक्स कॉपी काढून ठेवायचे. आणि काय सांगितलं बघा, आवश्यक आहे. उमेदवाराने प्रमाणपत्र मिळवण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. सदर वेळी मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येणार आहे. बस. चलो. हा, आता बघा, संबंधित पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबतची खात्री करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. जिथे जिथे फॉर्म भरता येतं. आणि लक्षात ठेवा, SMS आणि ईमेल साठी मोबाईल नंबर एकच द्या, नाहीतर दुसरा कुठला पण देत बसताना सगळा प्रॉब्लेम होईल. आणि अधिकृत संकेतस्थळावरून वेळोवेळी माहिती प्राप्त करून घेत राहायचं, हे लक्षात घ्या. यस. हे पॉइंट वाचून घ्या. नंतरनं ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. जेवढं काय महत्वाचं आहे तेवढं सांगितलंय. काय सांगितलंय, शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारास काय जखम, इजा झाली, मेला बेला काय झालं, त्याला तो सर्वस्वी जबाबदार असेल. यस.
त्याची शारीरिक क्षमता किती आहे काय आहे ते बघूनच त्यानं फॉर्म भरायचा आहे. भ्रमणध्वनी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी कृपया बदलू नये, एकच ठेवायचा आहे. युजर आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवावा, विसरू नये. हे बघा, वेबसाईट लिंक तुम्हाला दिलेली आहे, तिथं फॉर्म भरू शकता, माहिती मिळवू शकता. सर्व काही तुम्हाला सांगितलेलं आहे. जेवढं महत्वाचं आहे तेवढं दिलेलं आहे. यस. आणि तुम्हाला माहित आहे माहिती सर्व प्रवीण कुमार पडवळ, लक्षात ठेवा नाव, प्रवीण कुमार पडवळ, अप्पर पोलीस महासंचालक, अतिरिक्त कार्य प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई. हे लक्षात ठेवा, प्रवीण कुमार पडवळ. ओके, अप्पर पोलीस महासंचालक. चालेल मित्रांनो, जेवढं काही महत्वाचं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला आपली बॅच जॉईन करायची आहे त्यांनी अधिक माहितीसाठी या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, 8626095583. ज्यांना मित्रांनो IMP बुक लिस्ट पाहिजे असेल त्यांनी या नंबरवर मेसेज करा. सर, पुस्तकं, पोलीस भरती महत्वाची पुस्तके, मग त्याची सर्व पुस्तकांची नावे सगळी दिली जातील, डिटेल्स, तर तुम्ही ती पुस्तक घेऊ शकता. या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. यस, चालेल. सर्व जे महत्वाचे पुस्तक आहे त्यांची लिस्ट तुम्हाला दिली जाणार आहे. चालेल मित्रांनो. आणि मित्रांनो, आता तुम्हाला सेपरेट जे काही महत्वाचे कागदपत्रे डॉक्युमेंटसाठी असतील असे सेपरेट तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला त्या नंबरवर वैयक्तिक मेसेज केला, अभ्यास कसा करावा हा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही बघून घ्याच. कारण अभ्यास कसा करावा हे माहीत पाहिजे आपल्याला, तरच तुम्ही सिलेक्शन मिळवू शकणार आहात. डिटेल्स भरपूर काही सांगितले, तरी पण कुणाचे काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल मित्रांनो, धन्यवाद. बाय, हॅव अ नाईस डे.